श्री गुरुचरित्र महात्म्य अध्याय 41. सायदेवाची गुरुसेवा. त्वष्टापुत्राची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा, उभा राहोनी सन्मुखा, कर जोडूनी कौतुका, नमन करी साष्टांगी. जय जयाजी सिद्धमणी तू तारक भवाने, नाना धर्म विस्तारोनी गुरुचरित्र निरोपिले. येणे धन्य झालो आपण, प्रकाश केले महाज्ञान, सुधारस गुरुस्मरण, प्राशविता दातारा एकमा. असे माझी विनंती, निरोपावे मज प्रीती, आमच्या पूर्वजे कवणी रीती. सेवा केली श्री गुरुची, तुम्हा सिद्ध महाज्ञानी, होता गुरु सानिधानी. शिष्य झाले कवणी गुणी, निरोपावे दातारा. एकोणी शिष्याचे वचन, सिद्ध सांगे विस्तारून. एकचित्ते करुणी मन, एका शिष्या नामधारका. पूर्वी कथानक सांगितले, जे का श्री गुरुशी भेटले. ओसरग्रामी एक होते भले, पूर्वज तुमचे परियसा. तयाचे नाम सायदेव, केली पूजा भक्तिभाव. त्यावरी प्रीती अति स्नेह आमुचे. श्री गुरुमूर्तीचा तेथून आले, दक्षिण दिशी गाणगापुरी बरीयशी ख्याती झाली. दश दिशी कीर्ती वाढली बहुवस, एकोणी येती सकळजन, करती श्री गुरु दर्शन. जे मणी करती चिंतन, पूर्ण होय तयाचे. येणे परी श्री गुरुमूर्ती, होते गाणगापुरा वस्ती. नाम श्री नरसिंह सरस्वती, भक्त वत्सल निर्धारी. तुमचा पूर्वज जो का होता, सायदेव भक्त विख्याता. त्याने ऐकिली वृत्तांता, महिमा श्री गुरु यतीचा. भक्तिपूर्वक वेगेशी आला गाणगापुराशी, आनंद बहु मानसी हर्ष निर्भय होणी. दुरोणी देखिले गाणगा भुवन, आपण घाली लोटांगण, करी दंड प्राय नमन. अशा परी चालिला, ऐसा दंड प्रणाम करिता गेला विप्र मठात. देखिले तेथे मूर्तिमंत परात्पर श्री गुरु. साष्टांग नमस्कार करीत, असे चरणावरी लोडत. केशे करुणी पाय झाडीत, भक्तिभावे करुणिया. करसंपुष्ट जोडोनी, स्तुती करी एकाग्रमणी. त्रिमूर्ती तुची ज्ञानी, गुरुमूर्ती स्वाम्या. धन्य धन्य जन्मा फुले, कृतार्थ पितर माझे झाले. कोटी जन्माचे पाप गेले, म्हणनी चरणी लागला. जय जयाजी श्री गुरुमूर्ती, त्राही त्राही विश्वपती. परमात्मा परज्योती, नरसिंह सरस्वती स्वाम्या. तुझे चरण वर्णावयाशी, शक्ती कैशी आम्हाशी. परमात्मा तुझी होशी, भक्त वत्सला स्वाम्या. तुमचे चरणाची प्रौढी, वसती तेथे तीर्थकोडी. वर्णिती श्रुती घडोघडी, चरण पवित्र वितंत पुराण. त्रिमूर्तीचा अवतार, मज दिसती साक्षात्कार. भासतसे निरंतर, त्रिमूर्ती तुझी होशी. परब्रह्म तुम्ही केवळो, हाती दंड कमंडलो. अमृत भरले सोज्वळो, प्रोषिता प्रीत उठविले. दंड धरिला या कारणे, शरणांगता ते रक्षिले. दुरित दैन्य निवारिले, निज भक्त रक्षावयाशी. रुद्राक्षमाळा भस्मधारण, व्याघ्र चर्माचे आसन. अमृतदृष्टी इंद्रनयन, कुरदृष्टी अग्निसूर्य. चतुर्विध पुरुषार्थाशी, भक्तजना तुची होशी. तुची रुद्र सत्य होशी, तू नरसिंह जगद्गुरु. विष्णुरूप करिशी रक्षण, पितांबर पांघरुण. तीर्थ समस्त तुझे चरण, भक्ताभिमानी विष्णू तुझे. वांजे कन्या पुत्र देशी, शुष्क काष्ट आणिले पल्लवाशी. दुप्तविली वांझ म्हशीशी, अन्न पुरविले ब्राह्मणा. विष्णुमूर्ती तुझी जाण, त्रिविक्रम भारती ऐशी खून. साक्षी दिली अंतकर्ण, विश्वरूप दाखविले. म्हणविले देह विध पतिता करवी, अपार महिमा झाला पुरी. नरहरी अवतार मूर्ती भरवी, आले ती भक्त तारावया. ऐशी नाना परिस्तुती करीत, पुन्हा पुन्हा नमन करीत. सद्गतीत कंठ होत, रोमांच अंगी उठले. आनंद श्रुलोचने निघाली निगती संतोष बहुमणी. नवविध भक्ती करुणी, स्तुती केली श्री गुरुची. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, तया विप्रा आश्वासिती. माता हस्त ठेवणी म्हणती, परम भक्त तुची आम्हा. तुवा जे का स्तोत्र केले, तेने माझे मन झाले. तुझं वरदान दिदले, वंशवंशी माझा दास. ऐसा वर देवणी श्री गुरुमूर्ती संतोषोनी. मस्तकी हस्त ठेवणी म्हणती, जाय संगमाशी. स्नान करुणी संगमाशी, पूजा करी अस्वस्थाशी. त्वरित यावे मठाशी, पंक्तीस भोजन करी गा. येणे परी श्री गुरुमूर्ती,
तया विप्रा निरोप देते गुरु निरोप जेणे रीती आला स्नान करुणिया षोडशोपचारे श्रीगुरुशी पूजा करी भक्तीशी अनेक परी पक्वान्नीशी भिक्षा करवी परियेसा भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ती तया विप्रा आपले पंक्ती समस्त शिष्याहुनी कृती ठाव देती आपले जवळी भोजन झाले श्रीगुरुशी शिष्यासहित विप्राशी संतोषोनी आनंदेशी बसले होते मठात तया सायदेवा विप्राशी श्रीगुरु पुसती प्रीतीशी तुझे स्थान कोणे देशी कलत्र पुत्र कोठे असती पुसती क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तन कृपा असे परिपूर्ण म्हणे पुसती संतोषे ऐकोनी श्रीगुरुचे वचन सांगे सायदेव विस्तारण कन्यापुत्र बंधुजन समस्त क्षेम असती स्वामिया उत्तरकाची म्हणून ग्रामे तेथे वसोने आम्ही तुझ्या कृपे समस्त क्षेमी असो देवा कृपा सिंधू पुत्रवर्ग बंधू जाना करती संसार यातना आपले मनीची वासना करीन सेवा श्रीगुरुची करुणी सेवा श्रीगुरुची असेन स्वामी परीशी ऐसा माझे मानसी निर्धार असे देवराया ऐकुनी तयाचे वचन श्रीगुरु म्हणती हसन आमची सेवा असे कठीण आम्हा वास बहुता ठाई एके समी अरण्यात अथवा राहू गावात आम्हा सवे कष्ट बहुत तुम्ही केवी राहू शंका येणे परी श्रीगुरुमूर्ती तया विप्रा निरोपिती ऐकोनी विनंती मागोती म्हणे स्वामी आम्ही करा गुरुची सेवा करू नरो तोची उतरे पहिलं पारो तयाशी कैसे दुःख अघोरू सदा सुखी तोची होय चतुर्विध पुरुषार्थ देऊ शके श्री सद्गुरुनाथ त्याशी नाही यमपंथ गुरुभक्ती मुख्य कारण येणे परी श्री गुरुशी सायदेव भक्तीशी विनवत असे परियेशी संतोषी झाले श्रीगुरुमूर्ती श्रीगुरु तया विप्रा म्हणती जैसे असे तुझे चिते दृढ असेल म्हणे भक्ती तरी करी अंगीकार स्थिर करोनी अंतकरण करिता सेवा गुरुचरण झाले मास 3 जाण एका शिष्या नामकरणी वर्तता असे एके दिवशी श्रीगुरु निघाले संगमाशी सवे घेतले सायदेवाशी समजता देवारोने भक्ताचे अंतकरण पहावयाशी गेले श्रीगुरु आपण पूर्वज तुमचा भोळा जाणा जात असे संगमाशी भक्तासहित संगमाशी नेले श्रीगुरु समयनिशी बसते झाले अस्वस्थाशी सुखे गोष्टी करिता ते दिवस गेला अस्तमाने श्रीगुरु विचार करते म्हणे दृढ याचे अंतकरणे कैशी करणे पाहू म्हणते उठवेती वारा अवचित तेने वृक्ष पडो पाहत पजन झाला बहुत मुसळधारा बसत असे सायदेवा होता जवळी सेवा करी तये वेळी केला आश्रय वृक्षास्थळी वस्त्रे करुणी श्रीगुरुशी भजन वारा समसदे का साहिले आपण भावे का उभा राहुनी सन्मुखा सेवा करी एक भावे येणे परी यामदोन प्रजन्य आला महाक्षोभोन अधिक वारा उठून वाजे शीत अत्यंत श्रीगुरु म्हणती ब्राह्मणाशी शीत झाले बहुवशी तुवा जाऊनी मोठाशी अग्नी आणावा शेकावया श्रीगुरु निरोप तक्षणी एके भावे धरुणी म्हणे निघाला विप्र महाज्ञानी आणावया वैश्वानर निघाला शिष्य देखोनी श्रीगुरु म्हणती हासोनी नको पाहू आपले नयने उभय पार्श्वभागाते गुरु निरोप येणे परी निघाला झाला जडकरे न दिशे वाट अंधकारी खुने खुने जात असे अंधकार महाघोर पाऊस पडे धुरंधर न दिशे वाटेचा प्रकार जात असे भक्तिपूर्वक ध्याना श्रीगुरुशी जात असे तैसा मार्गाशी लावता वीज संधीशी तेने तेजे जात असे येणे परी द्विजवर पावला त्वरित गाणगापूर वेशीपाशी जावणी सत्वर हाका मारती द्वारपाला तयाशी सांगे वृत्तांत आनंदी दिला अग्नी त्वरित घालून या भांड्यात घेऊन गेला परियसा नसे मार्ग अंधकार विजयचे तेज जात असे नर मनी करत असे विचार श्रीगुरूंनी माते निरोपिले दोहीकडे न पाहे निगुती श्रीगुरु माते निरोपिती याची कशी आहे स्थिती म्हणणे पाहे ते वेळी आपले दक्षिण दिशेशी पाहता देखे सर्पांशी भिवून पळाता उत्तरेशी अद्भुत दिशे महानाग नाग फणा दिसती दोन्ही सवेची येताती धावणी विप्र भ्याला आपले म्हणे धावत जात असे भिवून या वाट सोडून जाय राणे सवेची येती ती
सर्पदोन्ही जाता भयंधित होऊनी अतिशीघ्न धावतसे स्मरता झाला श्रीगुरुशी एक भावे धैर्यशी जाता विप्रपरीशी पातला संगमा जवळीक धरुणे देखी श्रीगुरुशी सहस्रदीप ज्योती सरशी दिसती विप्रभुवशी वेदध्वनी एकतसे जवळी जाता दिजेवरू एकला दिशे श्रीगुरु गेला समस्त अंधकारो दिशे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वलित केले अग्निशी उजेड झाला भोवशी झाला विप्र सावदेशी पाहत असे श्रीगुरु ते दोन्ही सर्प येऊनी श्रीगुरु ते वंदवणी सवीची गेले निघोनी तवहा पूर्वीच भ्यालासे श्रीगुरु पुसती तयाशी का भयभीत झालाशी आम्ही तुते रक्षयाशी सर्प दोना पाठविले न धरी आता भय काही तुमची सेवा कठीण पाहे विचार करून आपल्या देही अंगीकारे मुनी सेवा गुरुभक्ती असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कडिकाळाचे नाही भेणे तया शिष्यापर्यसा सायदेव तये वेळी लागतसे से गुरु कमळे विनुतसे करुणा वहाळे कृपा करी म्हणूया श्री गुरु भक्तीचा प्रकार निरोपावा माते श्री गुरु जेणे माझे मन स्थिर होऊन निराहित माझवळे श्री गुरु म्हणते विप्राशी सांगे कथा सुरशी न गवे वेळ रात्रीशी ब्रह्मा मुहूर्त होय तव पूर्वी कैलास शिखराशी बैसला होता योमकेशी अर्धांगी पार्वतीशी कथा एकांती सांगत असे गिरिजा पुषे विश्वराशी गुरुभक्ती म्हणजे आहे कैशी विस्तारुणे आम्हाशी सांगा म्हणे तये वेळी शिव सांगे गिरिजेशी सर्व साध्य श्री गुरुभक्तीशी करावे एक भावेशी शिव जो तोची गुरु होय याचे एक व्याख्यान सांगेन तुझं विस्तारण एक चित्ते करून मन एक गिरिजे म्हणे तसे श्री गुरुभक्ती म्हणजे सुलक्षपण तात्काळ साध्य होय जाणं अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परीशे नाना तपे अनुष्ठाने करीती यज्ञ महायज्ञे त्याते होती महाविघ्ने साध्य होता दुर्लभ जो गुरुभक्ती करी निर्मळ साध्य होईल तात्काळ यज्ञदान तपफळ सर्व सिद्धी त्याशी होती सुलभ असे अप्रायास जो जाणे गुरुकुलवास एक भावे धरून एकास आराधावे श्री गुरुशे याचा एक दृष्टांत सांगे एका एकचित्त ब्राह्मयाचा अवतार व्यक्त त्विष्टा ब्रह्मा परियसा तयाशी झाला एक कुंभार अति लावण्य सुंदर सर्वधर्म कुशल धीर योग्य झाला उपनयना त्विष्टा ब्रह्मा पुत्राशी व्रतबंध करी परियेशी करावया विद्याभ्यासाशी गुरुचे घरी निरविला गुरुची सेवा नाना परी करत असे ब्रह्मचारी वर्तता ऐशिया परी अपूर्व एक वर्तले वर्तता एके दिवशी आला पर्जन्य भोवशी पर्णशाळा परियेशी घडत असे श्रीगुरुची तये वेळी शिष्याशी निरोपिती गुरु त्याशी त्वरित करावे आम्हाशी एक गृह दृढ असे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होत असे परियेशी गृह करावे दृढतेशी कधी जीर्ण नव्हे असे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व पर्वे कर सर्व शिग्न ऐसे गृह ऐसे गुरु निरोपिती तेच समयी श्रीगुरुची सती सांगत असे अतिप्रीती माते कंचुकी आणावी नसावी वनहली अथवा शिवली विचित्र रंगीत पाहिजे केली माझ्या अंग प्रमाण वाहिले तरिता आणि म्हणत असे गुरुपुत्र म्हणे शिष्याशी मागेन ते आणि बेगेशी पादुका पाहिजे तामाशी उदकावरून चालती ऐसा अथवा चिखल न लागे त्याशी न व्हाव्या अधिक पायाशी तेथे चिंतू मानशी तेथे घेऊन जाते ऐसा हेतुक्या अवसरी गुरु कन्या काय करी जाता दयाच्या पल्लवधरी आपण काही आणावे उंच तानवळे आपणाशी घेऊन यावे परियेशी अधिक आना खेळावयाशी घरकुल एक आपण कुंजराचे दाते बरवे घरकुल तुवा आणावे एक स्तंभी असावे कधी न तुटे न होय जीर्ण जेथे नेईल तिथे यावे सोपस्करा सहित आणावे पाठ ठाणावी असावे तया घराभितरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपे आपण करावया पाक निष्पन्न मंडकी करून आणि
आणिक एक सांगेन तुझ रांध्यप्य करावया शिकवी मज पाक गेलिया उष्ण सहज असो नये अन्नाना पाक करिता मडकी न लागे काजळ परियेशी आणून देगा भांडी ऐशी आणिक सर्व सोपस्कार गुरु कन्या ऐसे म्हणे अंगीकारिले शिष्य राणे निघता झाला तक्षणे महारण्याचा प्रवेशाला मने चिंता बहु करी आपण बाळ ब्रह्मचारी काय जाणे त्याचे परी केवी करू म्हणतसे पत्रावरी करू नेणे इतुके माते कधी होणे स्मरतसे एकाग्र म्हणे श्रीगुरुचरण देखा म्हणे आता काय करू माते कोण आधारू कोण ठेविला माझा गुरु शिग्न इतुके न करिता कवनापाशी जाऊ शरण कवन राखिला माझा प्राण कृपानिधी श्रीगुरु विन ऐसा कवन असे तुझ्या जरी नायके गुरुचा बोल शापदी तत्काळ ब्रह्मचर्य आपण बाळ म्हणून अंगीकार का केला काय गती आपणाशी आता जाऊ कवनापाशी अशक्त बाळ मी अज्ञानेशी अधिकार अंगीकार का केला गुरुवाक्ये मजा कारण माते न करी निर्वाण वेचिन आता आपला प्राण गुरु निरोप करीन मी ऐसे महारण्यात जातसे बाळा चिंता करीत श्रमोणी अत्यंत निर्वाण म्हणे जातसे पुढे जाता मार्ग क्रमित भेटला एक अवधूत तिने बाळ देखिला तिथ पुसत झाला तैवेळी कवन बाळा कोठे जाशे चिंता व्याकुळ मानशे विस्तारोणी आमाशे सांगे म्हणे तैवेळी ऐसे म्हणता ब्रह्मचारी जाऊन या नमस्कारे म्हणे स्वामी तारी तारी चिंता सागरी बुडतसे भेटलासी तो निधानो जैसे वसा लागी धेनो दुखी झालो होतो आपण देखता मन निवाले जसे चकोर पक्ष याते चांदणे देखता मन हर्ष ते तैसे तुझ्या दर्शन मात्रे आनंद झाला स्वामिया माझे पूर्वजित पुण्य काही होते म्हणून तुम्ही भेटविले निदान कृपा सिंधू परमपुरुषा सांगा आपले नाव कवन आगमन झाले कोठून पाहे निर्मनुष्यरण्य इथे तुम्ही भेटले ती वाल तुम्ही ईश्वरो माते कृपा केली गुरु तुम्हा देखिता मनोहरो अंतकरण स्थिर झाले के होशील कृपाळू सत्वप्रिय भक्तवत्सलो मी दास तुझा करी सांभाळो म्हणून चरणी लागला नमिता तया बाळाशी वैटितसे तापशी अलंगोणी महर्षे आश्वासितसे तये वेळी मग पुशिला वृत्तांत बाळ सांगे समस्त श्रीगुरूंनी जी जी मागितली वस्तू कवने परी साध्य होय आपण बाळ ब्रह्मचारी न होय ते अंगीकारी आता वडिलो चिंता सागरी तारी स्वामी म्हणतसे मग अभय देऊणी अवधूत तया बाळा ते म्हणत सांगेन तुझं एक हित तिने तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधन ऐसे एक निदान काशीपुर महास्थान सकळा अभिष्टे साधते पंचक्रोश अशिक्षिती तया आगळी विख्याती विष्णुमुख ऋषी प्रजापती तेथे वर लादले ब्रह्मा सृष्टी रचावयाशी वर लादला त्या स्थळाशी वर दिदला विष्णूशी समस्त सृष्टी पाळावया काशीपुर महास्थान तुवा जेथे जातीची जाण होईल तुझी कामना पूर्ण संदेह न धरी मनात तुवा जावे तरी तसे जे जे वसे तव मानसे समस्त विद्या लादशे विश्वकर्मा तुझी जाण चतुर्विद्या पुरुषार्थ साध्य होईल त्वरित या परीस अनेक स्वार्थ काय असे सांग मज तोची देव असे दयाळ विचित्र असे त्याचा खेळ उपमन्यू म्हणून होता बाळ तयाशी दिदला शिरसा सिंधू नामे आनंद कनान विख्यात असे महास्थान समस्तांशी कामनापूर्ण तये वेळी होत असे नाम असे पुरी काशी समस्त धर्माची ही राशी सकळ जीवजंतुशी मोक्ष स्थान परिसा जे वास करती तये स्थाने त्या ते देखताची नयने जाती दोष पडवणे स्थान महिमा काय सांगू ऐसे काशी स्थान असता का बा करिता तो चिंता तेथील महिमा वर्णिता अशक्य माझे जीवेशी तया काशी नगरात जे जन तीर्थ हिंडत एक एक पावली पुण्य बहुत अश्वमेघ फळ असे
धर्म अर्थ काम मोक्ष अजिजी म्हणे असे काक्ष जातीचे होईल प्रत्यक्ष संध्यान धरी मनात ऐकोनिया ब्रह्मचारी साष्टांगे नमस्कारी कोठे असे काशीपुरी आपण असे अरण्यात आनंद कारण म्हणती स्वर्गी असे की भूमीशी अथवा जाऊन पातकाशी कोठे असे सांगा मज या संसार सागराशी तुझी तारक जगाहुशी ज्ञान माते उपदेशी तारी माते स्वामिया अशा काशीपुराशी माते कोईन नेल हर्षी विनू जरी तुम्हाशी घेऊन जावे म्हणूया कार्य असलिया तुम्हाशी आम्हा कैशी बुद्धी देशी मी बाळक तुम्हाशी म्हणून चरणी लागला ऐसे म्हणता तापशी आपण नेल म्हणे हर्षी तुझकरिता आपणाशी यात्रा लाभ घडे थोर या परते आम्हाशी काय लाभ विशेषे रोथा जन्म मानवाशी काशी वास न करिता तुझकरिता आपणाशी दर्शन घडे पुरी काशी चला जाऊ तरी तेशी म्हणून दोघे निघाले मनोवेगे तत्काळी पातले विश्वेश्वराजवळी तापसे म्हणे तये वेळी बाळका यात्रा करी आता बाळ म्हणे तयाशी स्वामी माते निरोपदेशी तेने यात्रा आहे कैशी कवन परी रहाटावे आपण बाळा ब्रह्मचारी नेने तीर्थ कवने परी कवणे विधी पुरसरी विस्तारोने सांगा मज तापशी म्हणे तयाशी सांगेन यात्रा विदेशी तुवा करावे भावेशी नेमे भक्तिपूर्वक पहिले मणिकर्णिकेचे स्नान करणे नेमेशी जाऊन या विनया नाशी पांचाळेश्वरा नमावे मग जावे महाद्वारा विश्वेश्वर दर्शन करा पुनरपी यावे गंगा तीरा मणिकर्णिका स्नान करावे मणिकर्णिकेचे त्याचा विश्वर पूजनीया निर्धार जाऊन या कळंबेश्वर पूजा करी गा भावेशी पुढे विश्वर वासुके पूजा करी भक्तीशे पार्वतेश्वर पूजनीया हर्षे गंगा केशव पूजी मग ललिता देवी पूजोन मग जावे तेथून जरासंधेश्वर ध्याने पूजा करी गा भक्तीशे सोमनाथ असे थोर पूजावा शूळ टंकेश्वर तयाशी वाराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी अत्यस्तेश्वर कश्यपाशी पूजा करी हरिहरेश्वराशी वैजनाथ महाहर्षे ध्रुवेश्वर पूजी मग गोकर्णेश्वर असे थोर पूजा करी गा हटकेश्वर अस्तिक्षेप तटकेश्वर किंकरेश्वर पूजावा भारत भूतेश्वराशी पूजा करी गा भावेशी चंद्रगुप्तेश्वराशी चित्रघंट पूजावा पशुपतेश्वर निका पूजा करुणी तेथे बाळका पितामह असे जो का विश्वरा ते पूजावे कलेश्वरा ते वंदोन पुढे जावे एक म्हणे चंद्रेश्वराची पूजोने पूजा करी गा विश्वेश्वरा पुढे पूजे विघ्नेश्वर त्यानंतर अग्नेश्वर मग पूजा नागेश्वर हरीश्वरेश्वर पूजी जाना चिंतामणी विनायका सोमनाथा विनायक देखा पूजा करून एका वशिष्ठ वामदेव पूजावा पुढे त्रिसंधेश्वर पूजी लिंग असे स्तोर विशालक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा विश्वबाहू पूजानिका पुढे आशा विनायका रुद्रादित्य असे जो का पूजा करी हो मनोभावे चतुर्वक्रेश्वर असे स्तोर लिंग असे मनोहर पूजा करी गा ब्रह्मेश्वर अनुक्रमे करुणिया पुनः प्रकामेश्वर असे खुण पुढे ईश्वर ईशान्य चंडी चंडिकेश्वरा दान पूजा करी भक्तिशी पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर अर्चिराज राजेश्वर लालंगेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेशी त्वा जावे भक्तिशी परान्य परद्रव्येश्वराशी पाणिग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर
अर्चोन नंदिकेश्वर पूजी मग निष्कलंकेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी मार्कंडेश्वर असुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग ज्ञेश्वराचे पूजोनी अर्चे मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करिका बाळका अवी मुक्तेश्वरापाशी तुवा जाऊनी हर्षे पूजा करिका भावेशी मोदादी पंच विनायका आनंद भौरवा पूजा करी पुनरपे जाय महाद्वारी जेथे असे मौनस्थारे विश्वनाथ पूजावा बाळा तुची येणे परी अंतरगृह यात्रा करी मुक्ती मंडपा भितरी जाऊन या मंत्र म्हणावा अंतगृहस्य यात्रेय यथावत्या मया कृता न्यूनातिरिक्तया शंभो प्रियतामनाया विभुः इति मंत्र समुच्चार्य क्षणं वै मुक्तिमान्यभ्यवेत विश्वम्यं यायादवेने निष्पापः पुण्यभाग्य भवेत ऐसा मंत्र जपोन विश्वनाथा ते नमो न मग निघावे तेथून दक्षिण मानस यात्रेशी मणिकर्णिकेशी जाऊन स्नान उत्तर वाहिनी विश्वनाथा ते पूजोनी संकल्पावे यात्रेशी तिथोनी निघावे हर्षी मोदादी पंच विनायकाशी पूजा करिगा भक्तीशी धुंडीराज पूजी मग पूजी भवानी शंकर दंडपाणी नमन कर विशालाक्षा अवतार पूजा तुम्ही भक्तीशी स्नान धर्म कुपेशी श्राद्ध विधी करा हर्षे पूजा धर्मेश्वराशी गंगा केशव पूजी मग पूजावी देवी ललिता जर संदेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वरायेश्वरा भक्तीशी दशाश्म ती तीर्थाशी स्नान करी श्राद्धेशी प्रयाग तीर्थ परियेशी स्नान श्राद्ध करावे पूजनीया प्रयागेश्वराशी दशाग्रमेघ ईश्वराशी पूजा करिगा भक्तीशी शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनोभावी धुंडीराज भक्तीपूर्वी पूजा करिगा ब्रह्मचारी तिळ भांडेश्वर देखा पूजा करुणे पुढे एका रेवाकुंडी स्नानानिका मानसरोवरी मग स्नान श्रद्धादी पितृतर्पण माणेश्वरेश्वर मग पूजन मनकामना पावे जाण एक बाळा ब्रह्मचारी केदारकुंडी स्नान करावे तेथे तर्पण केदारेश्वर पूजन गौरीकुंडी स्नान करा पूजी रुद्रकेश केदारेश्वर पूजी मग हनुमंतेश्वर पूजनीया रामेश्वर स्नान श्राद्ध कुर्मीकुंडी सिद्धेश्वरा करी नमन करुणे स्वप्नकुंडी स्नान स्वप्नेश्वर पूजन स्नान करिगा संगमात संगमेश्वर पूजन लोलार्क कृपी करी स्नान श्राद्ध कर्म आचरोन गती प्रदीप ईश्वराशी पूजा अर्क विनायक पराशरेश्वरा अधिका पूजा करुणी बाळका सानिंदात्य कुंडी स्नान करिये कुरुक्षेत्र कुंडदिका स्नान करावे विषेका सुवर्णादी दानादिका तेथे तुम्ही करावे अमृतकुंडी स्नाननिका पूजी दुर्गा विनायका दुर्गा देवीशी बाळका पूजा करी मनोभावे पुढे 64 योगिनी पूजा करिगा मनकामिनी
कुरकुट द्विजाते वंदना मंत्र तेथे जपावा. श्लोक वाराणस्या दक्षिणे भागे कुरकुटो नाम वै द्विजः तस्य स्मरणमात्रेण दूरस्वप्नः सुस्वप्नो भवेत. पुढे मासोपवासाशी पूजिजे गोबाईशी 7 कवड्या घालून या तिशी नमन भावे करावे. पूजा करी रेणुकेशी पुढे स्नान करी हर्षे शंखोद्वार कुंडेशी शंख विष्णू पूजिजे. कामाक्षी कुंडे करी स्नान कामाक्षी देवी पूजोन. अयोध्या कुंडे करी स्नान सीताराम पूजावा. लवकुश कुंडे करी स्नान लवकुशाते पूजोन. लक्ष्मी कुंडे करी स्नान लक्ष्मीनारायण पूजावा. सूर्यकुंडे करी स्नान श्राद्ध कर्म आचरोन. सांबादित्य पूजोन जावे पुढे बाळका. वैजनाथ कुंड भरवे ते स्नान तुवा करावे. वैजनाथा ते पूजावे एक भावे करुणिया. गोदावरी कुंडेशे स्नान करा भक्तीशे गौतेश्मेश्वर लिंगाशे पूजा बाळ ब्रह्मचारी. अगस्ती कुंडी जावोने अगस्तेश्वरा नमोने स्नान करी मनापासून पूजा करी भक्तिभावे. शुक्रकूपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन. मग पुढे अन्नपूर्णा नमून पूजा करी भावेशी. धोंडी राजा ते पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चन. दंडपाणी पूजावा आनंद भैरव वंदन. महाद्वारा जावोने साष्टांगेशी नमोने विश्वनाथ अर्चिजे. ऐशे दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करी हर्ष योगीराज सांगत असे. आता उत्तर मानसाशी सांगेन विधी आहे कैशी. संकल्प करोणिया हर्षे निघावे त्वा बाळका. जावे पंचगंगेशी स्नान करी महाहर्षे कोटी जन्म पापनाशी. प्रख्यात असे पुराणी पंचगंगा प्रख्यात नामे सांगेन. असते उत्तमे किरणाधूप पापा नामे. तिसरी पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळवणे. 5ही ख्याती जाणवणे नामे असते सगुणी. एक बाळा एक चित्ते कृत युगे त्या नदीशे. धर्म नदी म्हणती हर्षे द्रुत पापा नामतिशे. त्रेतायुगी अवधारा बिंदू तीर्थ दाराशे नाम जाण विस्तारेशे. कलियोगा वितरितिशे नाम झाले पंचगंगा. प्रयागाशी माघमाशे स्नान करिता पडे जैसे. कोटी गुणे पंचगंगेशे त्याहोने पुण्य अधिक असे. अशा परी पंचगंगेशे स्नान करिगा भावेशे. बिंदू माधव पूजेशे पूजा करिगा केशवा. गोपाल कृष्ण पूजोने जावे नरसिंह भुवने. मंगळा गौरी वंदोने गबस्तेश्वर पूजावा. मयूर कादित्य पूजेशे त्वा जावे भक्तीशे. पुनरपी जावे हर्षे विश्वेश्वर दर्शना. मागोते मुक्ती मंडपाशे त्वा जावे भक्तीशे. संकल्पावे विधीशे निघावे उत्तर मानसा. मग निघा तिथून आदित्या ते पूजन. अमरदकेश्वर अर्चन पाप भिक्षेश्वरा पूजिजे. नवग्रहा ते पूजोने काळभर वाते वंदोने. क्षत्रपाळा ते अर्चोने काळकूपी स्नान करी. पूजा करुणे काळेश्वरा. हंस तिथे स्नान करा श्राद्ध पितृ कर्मसारा. एक बाळा एक चित्ते कृती वाशेश्वरा देखा. पूजा करुणी बाळका पुढे जावणी एका. शंख वापी स्नान करी तेथे आचमन करोणी. रत्नेश्वराचे पूजोनी शीतेश्वरा अर्चोणी. दक्षेश्वर पूजी मग चतुर्वक्रश्वरी पूजा करी. ओ बाळा तू ओझा पुढे स्नान करणे काजा. वृद्ध काळ कुपा जावे काळेश्वराचे पूजेशी. तुवा जावे भक्तीशी. अपमृत्येश्वर हर्षी पूजा करी गा बाळका. मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजने. तेथोनी मग पुढे जाणे जंबुकेश्वर पूजावया. वक्रतुंड पूजेशी तुवा जावे भक्तीशी.
दंडख्यात कुपेशी स्नान श्राद्ध तू करी पुढे भूत भैरवाशी पूजिजे ईशान्येश्वराशी जय गिशान्युगुहेशी नमन करुणी पुढे जावे घंटाकुंडे स्नान करी व्यासेश्वराचे अर्चन करी कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी गा भक्तीशी ज्येष्ठ वापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजने सविचित्वा पुढे जाणे स्नान सप्तसागरात तेथोनी वाल्मिकेश्वराशी पूजा करी गा भक्तेशे भीम लोटा जावणी हर्षे भीमेश्वर पूजावा मातृ पितृ कुंडेशे करणे श्राद्ध विधीशे विचारशमोचन तीर्थेशे पुढे जावे अवधारा पुढे कमर्देश्वराशी पूजा करी गा भक्तीशे ककोटक वापिशे स्नान करी गा बाळका ककोटेश्वराशी पूजा करी गा भक्तीशे पुढे ईश्वर गंगेशी स्नानदान करावे अग्नेश्वराशी पूजेशी चक्र कुंडी स्नानाशी तुवा जावे भक्तीशी श्राद्ध कर्म करावे उत्तरार्क पूजन मत्स्योदरी करी स्नान ओंकारेश्वर अर्चन कपिलेश्वर पूजी मग ऋणमोचन तीर्थेशे श्राद्धादी करावी भक्तीशी पाप विमोचन तीर्थाशी स्नानादी श्राद्धे करावी तीर्थ कपालमोचन स्नान श्राद्ध तर्पण उलस्तंभाप्रती जावण पूजा करी गा भक्तीशी असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नाने विधीपूर्वक गोदाने देता पुण्य बहुत असे मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा सवेश्वराशी द्विजवरा गोदान द्यावे पर्यसा ऋषभध्वजा ते पूजन मग निघावे तेथून ज्वाला नरसिंहवंदन वरुणा संगमी तुम्ही जावे स्नान श्राद्ध करुणे केशवादित्य पूजन आदि केशव अर्चन पुढे जावे पर्यसा प्रल्हाद तीर्थ असे बरवे श्राद्ध स्नान तुवा करून प्रल्हादेश्वराशी पूजावे एक भावे पर्यसा कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर पूजोनी त्रिलोचनेश्वर असंख्यतेश्वरा पूजिजे पुढे जावे महादेवाशी पूजा करी गा भक्तीशी द्रुपदेश्वर साधरेशी एक भावे अर्चावा गंगा यमुना सरस्वतीशी तिने लिंगे विशेषी पूजा करी गा भक्तीशी काम्य तीर्थ पाहे मग कामेश्वरा ते पूजोनी गोप्रतार तीर्थ्य स्नाने पंचगंगेशी जावणे स्नान मागती करावे मणिकर्णिका स्नान करणे जलशाही ते पूजने हनुमंता ते नमन करणे मोदादे पंच विनायकाशे पूजा अन्नपूर्णेशे धुंडीराज परेशे ज्ञानवापी स्नानेशे ऐश्वर पूजावा पूजे दंड पानेशे मोक्ष लक्ष्मी विलासाशे पूजा पंचपांडवांशी द्रौपदी द्रुपद विनायका पूजा आनंद भैरवाशी अविमुक्तेश्वर जोनिया संभ्रमेशे विश्वनाथ सन्मुख सांगे श्लोक उत्तर मानस यात्रेय यथा वध्या मया कृता न्यूनातिरिक्तया शंभुः प्रियताम मया विभुः ऐसा मंत्र जपन साष्टांगे नमस्कारोणी मग निघावे तेथोनी पंचक्रोश यात्रेशी सिद्ध म्हणे नामधारकाशी गुरुचरित्र एकता संतोषे येणे परितु पावशी चारी पुरुष यह सौख्य म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर हा सकळा विष्टे साधिजे इति श्री गुरुचरित्रामृत काशी खंडे यात्रा निरूपित कथा असती पुराण विख्यात एक स्वादिशन्मोध्याय इति श्री गुरुचरित्र परमा कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती व्याख्याने सिद्धनामधारक संवादे काशी महायात्रा निरूपण नाम 19 श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या
बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.